टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमची शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली. सध्या लोक काहीही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाहीत, तर तीही खाऊन. टिळक, आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय? तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक. 1800 शतकाचा पूर्वार्ध. ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रथम पाऊल टाकलं ते व्यापाराच्या बहाण्यानं. पण काही वर्षातच ते पाऊल घट्ट रोवलं ते ब्रिटिश सरकारच्या स्थापनेनं. जम बसल्यावर ब्रिटिश सत्तेनं स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या झुंजणाऱ्या भारतीयांवर अनन्वित जुलूम अत्याचार केले. पण या साऱ्याला पुरून उरले अंगात क्रांतिकारकांचं रक्त सळसळणारे लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कोण कुठला आहे हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. आता एकतर मरा नाहीतर मारा. लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य. या आपल्या देशाला, आपल्या देवाला त्या हरामखोर ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्याला आता मुक्त करायचं. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्र गजानना. देवाचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान. देवांचा तू देव मोरया, गातो तुझे गुणगान. वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान.